नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे हॉटेल पेशवाईच्या किचनमध्ये। तसं हॉटेल लहान आहे आणि इथली सिटिंग व्यवस्था फार छान आहे, बघा एकदम शांत आहे। ओके, तर किचन हे असं आहे, स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची जी इथे आहे। आणि इथे किचनमध्ये आल्यावर असं वाटतं की काहीतरी घरगुती खायला मिळणार आज। तर काय काय आहे सांगा जरा। अच्छा, मटन ताट, अंडा करी तीन गोष्टी आहेत ना? तीनच गोष्टी आहेत आणि आपण ऑर्डर प्रमाणे मटन ताट चिकन मटन तयार करून देतो। अच्छा, किलोच्या बेसवर। तुम्ही पुण्यातनं कोल्हापूरनं निघालात, कॉल केला, 5-6 जण आहोत आणि आमचं 1 किलो मटन करा, तशी आपल्याकडे सोय आहे। ओके, घरगुती घरगुती मसाले। आणि ही भाकरी इथे बनवलेली ना? भाकरी बनवली आता। अच्छा, इथे भाकऱ्यांचं सेशन आहे मित्रांनो। ही भाकरी आहे, भाकरी अंडा करी। अच्छा, आणि व्हेज मध्ये आहे चपाती। ओके, व्हेज पण चपाती, आमटी, श्रीखंड। ओके, आणि भात। ओके, इथे ना मटन थाळी, चिकन थाळी आणि अंडा करी फार प्रसिद्ध इथली, त्यामुळे आज मी इथे आलो आहे जेवायला। तर बघूया, टेस्ट करूया कशी आहे काय। ओके, इथली भाकरी फेमस आहे। इथली भाकरी अशी एकदम लुसलुशीत असते, सॉफ्ट असते, त्यामुळे खायला मजा येते। ओके, तर या आपण जेवणाचा आस्वाद घेऊ। इथलं व्हेज पण फेमस आहे, बघूया काय काय मिळतं आज। ओके, या। व्हेज थाळी आलेली आहे। ही व्हेज थाळी जरी तुम्हाला साधी सिंपल दिसत असली तरी ही खूप चविष्ट आहे। व्हेज थाळीचा आस्वाद घेऊ। त्यामध्ये अख्खा मसूर आहे आणि वरण आहे आणि भाकरी आहे। चव फार सुंदर आहे, खूप छान आहे। व्हेज थाळी फार सिंपल आहे पण खूप टेस्टी आहे। आणि साताऱ्यासारख्या शहरामध्ये आता थंडीचे दिवस आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये असं भाकरी वगैरे खायला फार बरं वाटतं, त्यामुळे इथलं फूड फार छान आहे, मजा येते खायला। हा अख्खा मसूर आहे, हे वरण आहे साधं आणि भाकरी आहे। भाकरी खूप लुसलुशीत आहे, अशी सॉफ्ट भाकरी आहे, खायला मजा येते। आणि राईस आहे आणि कांदा लिंबू। पण हे जेवण फार टेस्टी आहे, फार टेस्टी आहे, मला खूप आवडलं आहे। हे मटन आळणी आहे। मटन आळणी आणि हे चिकन रस्सा। ओके, चिकन आळणी। ओके, चिकन आळणी। हे मटन रस्सा चिकन। अच्छा, हा मटन रस्सा। आणि तो मटन रस्सा आपला घरगुती आहे, असा पातळ येतो। आणि आपण बोकडाचं मटन घेताना 9-10 किलोच्या बोकडाचं घेतो। अच्छा, जेणेकरून ते बोकड तयार असतं, व्यवस्थित झालेलं, आणि त्याला चरबी पण येते, चरबीशिवाय रस्सा टेस्टी होत नाही। अच्छा, हे सगळं बघून आहे ना तोंडाला पाणी सुटलं। त्यामुळे जरी मी सध्या खात नसलो तरी माझा एक मित्र आला आहे, हा खाणार आहे। हा खूप मोठा सोशल मीडिया हँडलर आहे साताऱ्यामधला, आहे ना? हा खूप चांगला मुलगा आहे आणि हा मेहनती आहे आणि सध्या साताऱ्यामध्ये याचं नाव होत आहे ॲज अ सोशल मीडिया हँडलर, फ्युचर फेस ऑफ सातारा ऑफ सोशल मीडिया। 100% मी तुला जबाबदारी देतोय। 100% यू आर अ व्हेरी रिस्पॉन्सिबल पर्सन। 100%। ओके, ह्याचा चेहरा लक्षात ठेवा। ओके, त्याचा घरून पण होईल। ते मटन बनतं ना काकू? मटन फ्राय। आपली मटन थाळी ना ही? ही मटन थाळी आहे। ओके, हे सुक्क मटन आहे। अच्छा, आळणी आहे मटणाचं। अच्छा, आणि हे मटणाचा तिखट रस्सा आहे। अच्छा, आणि खुसखुशीत भाकरी, कांदा लिंबू, साधं सिंपल एकदम पद्धतशीर। राईस यायचं आहे। अच्छा, राईस लावायचं। ओके, ताटात बसत म्हणून राईस आम्ही जेवण ताट झाल्यानंतर देताना राईस देतो। आपल्याकडे इंद्रायणी राईस येतो। इंद्रायणी राईस येतो। आणि मटण घेतो, बोकडाचं मटण घेतो प्रॉपर। फूट, गर्दन, बोकडाचं फूट, नळी, चाप
शिना आणि गर्दन अशा स्वरूपाचं Okay, घेतो. okay. आणि लावताना सुद्धा बाहेरच्या ठिकाणी जे धाब्यावर तुम्ही जेवता तेव्हा तुम्हाला मटण देताना एक पळीवर देतात सुकं केलं, हा, आपण हा. तसं करत नाही. प्रॉपर डिश लावतो. म्हणजे Okay. तुम्हाला एक चाप येणार, 2 पीस मऊ येणार, एक गर्दन पीस येणार, असे 5 पीसचा एक मस्तपैकी एक डिश आपण बनवतो सुकी. ओके. अंजली पट्टा खूप छान आहे, मस्त. कुरडे ते घरातच आहे. कुरडे छानच टेस्ट आहे. बघू मला हे संपवले आम्ही. आपला मित्र खास आपल्या विनंतीला मान देऊन आलेला आहे. जसं मी बोललो साताऱ्यामधलं फ्युचर आहे सोशल मीडियावर. अनुज आडनाव काय? भिसे. ओके. तर तो आज आपल्याला कंपनीत येणार आहे. तर आपण त्याला विचारूया कसं लागतंय, का कशी टेस्ट भारी असणारच आहे. तर मी ज्या विश्वासाने मी व्हेज खाल्लं आहे ना, मला माहिती की टेस्ट भारीच असणार आहे आणि थंडाच असणार आहे. तर या आपण त्याला विचारूया. तुम्ही मटन गाय का चिकन गाय नक्की कॉमेंट करा. गाय कधी नॉनव्हेज खात नाही ना? हा, गाय कधी नॉनव्हेज खात नाही. गाय कधी मटन खाणारा की चिकन खाणारा असं? गाय नाही, आपलं मराठी पब्लिक आहे. आपलं सातारकर म्हटलं की मराठीत झालं. गाय बैल ते सगळं गोट्यात असते. ते सगळं गोट्यात असतं. असं. नक्की या. थँक्यू सो मच. आधी काय खाणार आहे? सो पहिले आपण मटन पासून सुरू करूया. यस. कोणतेही असू दे, मटन असू दे, चिकन असू दे, लिंबू पिळल्याशिवाय जी मजा आहे. सातारकर फील नाही येत नाही तर. जोपर्यंत लिंबू नाही जात तोपर्यंत काय नाही. आणि जे पण मटण खात असतील सगळ्यांना माहित असेल की भाकरीशिवाय मटण अपूर्ण आहे. अच्छा, हे चिकन आहे. हे चिकन आहे, सॉरी. एकदम मऊ असं म्हणतो ना आपण, तसं निघालं सॉफ्ट एकदम आहे, चिकन. सॉफ्ट आहे. आणि लुसलुशीत आहे. चिकन प्रॉपरली काय म्हणतात पकवणं ही सुद्धा एक कला आहे. बनवणं. टेस्ट डेफिनेटली. एका गावात जातो आपण, हां तिथं जसं खातो ना हां, सेम टेस्ट तुम्हाला शहरात भेटणार. म्हणजे अगदी मनापासून सांगतो. एकदम मनापासून. ओके. आपण आता मटन ट्राय. मटन ट्राय करूया. सेम भाकरी येस येस येस, ॲज युअर चॉईस. वाय वेस्ट. मटन माझं पर्सनल फेवरेट आहे. अच्छा. सो मटन टेस्ट करूया. आवडलं का? भन्नाट एकदम एकदम घरगुती चव आहे ना? घरगुती. आणि हे खाल्ल्यानंतर असं वाटतं ना, म्हणजे काही जागेवर तुम्ही मटण खाल तुम्हाला जाणवतं की यात प्रिझर्वेटिव्ह आहेत. अच्छा. यात नाही जाणवत का, तर हे घरगुती स्टाईलने सगळं बनवलेलं असतं. ओके. आणि हे जे मी पीस आत्ता तोडला हां. ह्याला चाप पीस म्हणतात. अच्छा. हे हेल्थला पण चांगलं असतं आणि टेस्ट तर सुपर्ब एकदम. ओके. नक्की ट्राय करा. तांबडा रस्सा आहे, मटन आहे, इकडे पण तांबडा रस्सा आहे, इथं चिकन आहे. तांबडा रस्सा ट्राय कर. तांबडा रस्सा आणि लोकांना तांबडा रस्सा जास्त आवडतो. तांबडा रस्सा सातारकरांच्या मनाला भिडणारा विषय. सुपर्ब तांबडा रस्सा. अजून एक नवीन प्रकार बघायला मिळणार आहे इथे. चुरून खायचंय, चुरून. आपल्याला चुरून मटन काय आळणी आणि भाकरी. गुड गुड बॉय. मित्रांनो बघा कसा सातारकर, असा आता तो सातारकर वाटतोय. आत्ता आलो मी सातारा. नाही तर मुंबई पुण्यातून काही येत नव्हता बघा. एकदा ती चव लागली की मग जे सातारचे ते साताऱ्यात येतात परत. येस. नुसतं चुरायचं. आणि काय हा आलात तांबडा रस्सा. आता सुट्टी नसते. हा आला तांबडा रस्सा. भाकरी अशी पूर्ण भिजवायची त्यात, सोक करून घ्यायचा, कारण का भाकरी ब्लँड असते जराशी. येस. आणि रसात फ्लेवर असतो. येस. सोक करून घ्यायची पूर्ण. विथ दॅट फ्यू ड्रॉप्स ऑफ लव्ह. वाव. आणि चिकन.
आणि हे असं त्यामध्ये हे राहिलंच कांदा राहिला की. कांदा राहिला ना, कांदा चिकन आणि भाकरी असं खातात चुरून. चूर जरा चूर अजून तिला. गाईज ही टेस्ट आहे ना कुठे शहरात वगैरे नाही भेटत. हे तुम्ही जोपर्यंत हात आपला पश्चिम महाराष्ट्र बस. जोपर्यंत तुम्ही हात मेसी करत नाही हात असा तोपर्यंत ती टेस्टच येणार नाही. चमच्यानं वगैरे हे आहे. हात जरा रश्यामध्ये बुडवत नाही तोपर्यंत जोपर्यंत हात जात नाही तोपर्यंत सुट्टी नसते. सुट्टी नाही. आवडलं ना? अमेझिंग. आत्ता आलं ना खरं मी बोलवण्याचं चीज झालं. 100% सर. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. सर बी बोलू नको नाही तर तुला. तर अशा प्रकारे आजचं शूट इथे संपलेलं आहे. बेफाट चिकन आणि बेफाट मटन इथे मिळणार आहे. चला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खात राहा.